या सगळ्या शेगावच्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी कार्यालय सुरू करायला खर तर माझ्या पाठीमागे गेल्या 6 महिन्यापासून ही सगळी मंडळी होती आणि कार्यालयाची जागा सुद्धा त्यांनीच निवडली. सगळं आतलं फर्निचर सुद्धा सगळं त्याच कंपनीने केलं आणि जागेला त्या ठिकाणी ज्यांनी कार्यालयासाठी आम्हाला जागा दिली ते अण्णासाहेब आटकळे त्यांनी सुद्धा अतिशय नगण्य असं भाडं घेऊन या ठिकाणी कार्यालय सुरू करा म्हणून सांगितलं आणि म्हणून खर तर या ठिकाणी या कार्यालयाची सुरुवात होती. या कार्यालयाच्या माध्यमातून या भागातल्या सगळ्या लोकांचा संपर्क करण्यासाठी मदत होणार आहे. दर रविवारी या ठिकाणी सकाळी माणसं जास्त असते त्याच्यामुळे 10 ते 11च्या पुढे दिवसभर रविवारी या ठिकाणी आम्ही थांबण्याचं नियोजन केलं जेणेकरून रविवारच्या दिवशी कुठली सरकारी ऑफिस किंवा बाहेरचे कुठलेही मुंबईकडलं काम किंवा काय कुठलंही काय काम नसते आणि त्याच्यामुळे पूर्ण दिवस या ठिकाणी देता यावा म्हणून खरं तर रविवारचा दिवस निवडतो. आणि या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी जी जी काय छोटी मोठी कामं असतील ती सगळी कामं करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मला 42 गावामध्ये सगळीकडे प्रचाराला काही येता आलं कारण माढा तालुक्यातच वेळ काय पुरला नाही आणि म्हणून थोडस त्यावेळेस करकम घाटात आणि धावता दौरा रोकळे घाटात केला परंतु त्या 42 गावातल्या सुद्धा बहुतेक करून सगळ्याच गावांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान करण्याचा सर्वच लोकांनी प्रयत्न केला. आदरणीय प्रशांत मालक आज कार्यक्रमाला येणार होते. त्यांच्या काहीतरी घरगुती कार्यक्रम बाहेरगावी असल्यामुळं त्यांचा मला सकाळी फोन आल्यानंतर मला सांगितल्यानंतर मग आपण स्वतः उद्घाटन करायचं त्या ठिकाणी ठरवलं आणि खर तर त्यांची सुद्धा सातत्यानं प्रशांत मालकाचे असेल विधानसभेला भगीरथ दादाची काही मंडळी कल्याणराव काळे साहेबांची काही मंडळी असतील गणेश दादा पाटलांची असतील अशा सगळ्यांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज खर तर निवडणुकीनंतर निवडणूक झाली आणि दादांच्या तब्येतीच्या ऑपरेशनच्या मागे खर तर आमची पळापळ सुरू झालेली होती आणि त्याच्यामुळं कुठं सगळीकडे काही संपर्क 100% त्यावेळेस करता आला नाही. आज या गेले 1-1.5 वर्षानंतर मला वाटतं पहिल्यांदाच या 42 गावामध्ये आपण छोट्याशा या सभेला संबोधित करतोय. परंतु गेले 1 वर्षभरामध्ये त्यात 4-5 महिने मी दादांबरोबर ऑपरेशन होईपर्यंत तिकडेच होतो आणि या सगळ्या कालावधीमध्ये साधारण 1 वर्ष पावणे 2 वर्ष होऊन गेले आता निवडणुकीला आणि आज आपण या ठिकाणी सगळ्यांच्या सोयीसाठी या कार्यालयाची सुरुवात या ठिकाणी करत आहोत. माझ्या आधीच्या अनेकांनी झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. आज काय त्या गोष्टीवर मी बोलणार नाही परंतु एक नक्की आहे की अण्णांनी सांगितल्याप्रमाणे काही ना काही चुकीचा गैरसमज पसरवण्यात आला आणि चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी घडल्या पण आता त्या गोष्टी धरून आपल्याला नुसतं चालणार नाही. त्या गोष्टी सगळ्या झाल्या गेल्या सोडून दिल्या आणि नव्याने पुन्हा लोकांना सामोरं जायची भूमिका आम्ही सुरू केलेली आहे आणि या भूमिकेमध्ये जी काय माग काय घटना घडल्या असतील गावगावच्या या निमित्ताने मला त्याही बाबतीत थोडी विनंती करायची
की आपल्या गावगाव अनेक मंडळींच्या काय गावातल्या लोकांनी ऐकलं नसतं, परंतु आज त्याही मंडळीला आपल्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे. तर या निमित्ताने कारखान्याच्या नोंदीच्या बाबतीत मी मागं जाहीर केलंय की काय मागं झालेलं असलं तरी त्या गोष्टी सोडून आपण नव्याने पुन्हा सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि कोण इकडं तिकडं गेले म्हणून त्याच्यावर राग न धरता त्या सगळ्या लोकांना आपण इथून पुढच्या काळात सोबत घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. शेवटी राजकारण करत असताना विकासाचं काम आणि विकासाचं राजकारण केलं पाहिजे. या विधानसभेनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय आदरणीय दादांना विचारून या राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची चर्चा करून आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि गेल्या 1 वर्षभरामध्ये ज्या ज्या ठिकाणच्या लोकांनी अडचणी सांगितल्या त्या ठिकाणी काही डीपीसीतनं निधी असतात, काही शासनाकडली कामं असतील, काही या मतदारसंघातले प्रलंबित विषय असतील, ते सोडवण्यासाठी सातत्याने गेल्या अमेरिकेवरनं आल्यापासून 6 महिन्यात सातत्याने आम्ही प्रयत्न केला. म्हणजे जवळपास आतापर्यंत एक 20 ते 25 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये मंजूर केला. गेल्या 8 ते 10 दिवसाखाली पंढरपूरच्या आपल्या 42 गावांमध्ये वारीच्या दृष्टीनं या 42 गावामध्ये काही गट आणि जिल्हा परिषद आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जवळपास 1.5 ते 2 कोटीचे रस्ते या ठिकाणी त्याला निधी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आज या निमित्ताने मी काही रस्त्याचे या ठिकाणी देशमुख वस्ती ते शिंदे वस्ती रस्ता करकमचा त्याला 30 लाख रुपये, करकम ते नेमतवाडी बोशे रस्ता 30 लाख रुपये, चिंचोली बोशे रस्ता 30 लाख रुपये, विष्णुपद रस्ता ते शेगाव दुमाळा 20 लाख रुपये, पिराची कुरवली ते टप्पा रस्ता 20 लाख रुपये, 65 एकर ते विसावा 15 लाख रुपये, आणि गटब मधनं करकम ते हराळी वस्ती 50 लाख, गुरसाळे ते पंचगंगा मंदिर रस्ता 50 लाख, करोळे ते कानापुरी रस्ता 50 लाख, अशा पद्धतीचा निधी गेल्या 10 दिवसामध्ये या 42 गावासाठी मंजूर झालेला आहे. आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये त्याच्या बाबतीत टेंडरची प्रक्रियाही सुरू होईल आणि टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाला सुरुवात होणार. त्याचबरोबर झालेल्या या मागच्या 5-6 महिन्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आदरणीय पालकमंत्री जयाभाऊच्या माध्यमातून आपण MSEBचे नवीन ट्रान्सफॉर्मर जवळपास 40 ते 50 बसवले. आणि मला या निमित्ताने त्याही बाबतीत सांगायचं की MSEBच्या काय वाड्या वस्तीवरच्या सिंगल फेजच्या अडचणी आहेत आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी आपण नवीन TP, नवीन ट्रान्सफॉर्मर आणि MSEBच्या काय अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत. त्या बाबतीमध्ये गावातले काही प्रश्न असतील तर अवश्य आपण सगळ्यांनी सांगावं आणि जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचा आमचा प्रयत्न राहणार. मागच्या दादांच्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळ्या मुलाखती लोकप्रतिनिधीच्या ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये प्रगल्भाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आम्हाला त्यात बघायला मिळल्या किंवा प्रगल्भता कशी असावी की त्या बाबतीत प्रगल्भता आमची थोडीशी कमी आहे म्हणून बोललं गेलं. तर मला या निमित्ताने एवढं सांगायचं की प्रगल्भता कमी असणं, जर आमच्या वागण्याची प्रगल्भता कमी असेल तर ती नक्कीच तशीच राहणं आणि त्यातच आम्ही समाधानी. त्याचं कारण असं आहे की दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामाची उद्घाटना करण्यामध्ये फार मोठी प्रगल्भता नसते. आपल्या चमक असेल तर लोकांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, आपण 4 कामं करून दाखवावी आणि त्याची उद्घाटना आपण अवश्य करावी. त्यासाठी आमच्या शुभेच्छा जरूर असतील. पण दादानी मंजूर केलेली कामं चिलाईवाडीचं जाऊन सबस्टेशनचा नारळ पडतो. वास्तविक पाहता त्या चिलाईवाडीच्या सबस्टेशनला
काय खाटाटो जागेसाठी काय ती होळ्याचं सबस्टेशन जागा न मिळण्यामुळे चिलाईवाडीला ट्रान्सफर केलं आणि आता कानापुरीचं सबस्टेशन मंजूर आहे. त्या सबस्टेशनला सुद्धा या ठिकाणी प्रेम चव्हाण पण या ठिकाणी आहेत सरपंच. त्या कानापुरीच्या तिथलं सबस्टेशन आतापर्यंत रेंगाळण्यामध्ये तिथल्या जागा उपलब्ध नव्हती. आज लोकांनी त्या ठिकाणी वर्गणी करून MSCB ला सांगून त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली आणि पुढच्या कालावधीमध्ये कानापुरीचं सुद्धा सबस्टेशनचं काम लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न आमचा राहणार. तर अशा पद्धतीनं अनेक गावचे रस्ते जे त्या काळात दादांनी मंजूर केलेले. उदाहरणार्थ शेवटी ते हे रस्ता हा कॉन्क्रीटचा मुख्यमंत्री सडक योजनेचा मंजूर झालेला आहे, त्याचं काम चालू. कानापुरी ते चव्हाण वस्तीचा रस्ता ते मुख्यमंत्री सडक योजनेतून चालू आहे, त्याचं जाऊन उद्घाटन केलं. वास्तविक पाहता कशाचं मंजूर आहे ही सुद्धा माहिती, पण जाऊन उद्घाटन केलं. तशाच पद्धतीनं नेमतवाडी करकम ते नांदुरे रस्ता, त्याही रस्त्याचं काम मला वाटतं बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे, थोडं काम राहिलेलं आहे. पांढरेवाडी ते चिलाईवाडी आणि चिलाईवाडी ते कोक नदी आणि कोक नदी ते होळे हाही मुख्यमंत्री सडक योजनेतला रस्ता आहे, त्याचंही काम प्रगतीपथावर. हे सांगायचा उद्देश काय, अनेक कामाची नावं, कारण कुठं लिहायची गरज नाही, अण्णा पाठ करायची पण गरज नाही, कारण सगळी कामं दादांबरोबर असताना नियोजनच मी स्वतः करत होतो. त्याच्यामुळे सगळी कामं काय आहेत काय नाही या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे माहिती मला. आणि ही सगळी कामं करत असताना आज ही ज्या ज्या भागातल्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा निश्चितपणाने सोडवण्याच्या बाबतीमध्ये आज या निमित्ताने आपल्याला सगळ्याला विनंती करायची की जी जी काय अडचणी असतील त्या आपण अवश्य अडचणी प्रश्न काय असतील तर त्या निश्चितपणाने आपण आणावे. ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल ते प्रश्न सोडवण्यासाठी 100% माझ्याकडून जिथं गरज लागेल तिथं पालकमंत्र्यांच्या मदतीतून, प्रशासन मालकाच्या मदतीतून किंवा अजून कोणाच्या मदतीतून प्रयत्न करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे माझा प्रयत्न राहणार. मगाशी निवडणुकीच्या बाबतीमध्ये आदिनाथ मालकांनी सांगितलं की काही ठिकाणी जाहीर अनेक गोष्टी केलेल्या. त्याच्यामुळं कधी कधी 42 गावात आणि सगळीकडेच फिरताना माढा तालुक्यात सुद्धा अण्णा कार्यक्रमामध्ये बऱ्याचदा आम्ही सर्वांना 3500 रुपयाच्या शुभेच्छा म्हणून वारंवार आम्ही सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. कारण ज्या गोष्टी शक्य नसतील त्या गोष्टी बोलायच्या आम्हाला कधी सवय नाही. दादांनी कधी तशा पद्धतीचे कधी जाहीर केल्या. जी शक्य आहे तेवढं बोलायचं, जी करता येईल तेवढं सांगायचं, जी होतंय तीच बोलायचं आणि ती करून दाखवायचं. अशा पद्धतीची सातत्याने आमची भूमिका राहिलेली. आज विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट 1, युनिट 2 आणि आमचं केवळच्या युनिट 2 सगळं कमिशन डिपॉझिट दिलेलं आहे. ऊसाचा जो दर होता ते मला वाटतंय 10 दिवसाला पेमेंट सगळ्यांना झालेला आहे. ऊसाच्या पेमेंटच्या बाबतीत काय विषय नाही. आणि ह्या वर्षीच्या वाहनाचे करारही पूर्ण झालेले, त्याचे ऍडव्हान्सही गेलेले. पण ह्या वर्षीची परिस्थिती थोडीशी पावसाची अडचणीची आहे आणि गेल्या 2 दिवसापासून जरा पाऊस पुणे साईडला चांगला चाललेला असल्यामुळे 6-7 हजाराचा विसर्ग उजनी धरणामध्ये सुरू झालेला आहे. आणि आजच्या ह्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये थोडा बहुत जरी पाऊस झाला तर हाही पिकं जी काय ऊस आहेत ते निश्चितपणाने टिकतील. या ठिकाणी सत्यवानांनी विनंती केली की 2 तास जी लाईट आहे त्या आता वारीसाठी नदीला पाणी सुटतंय आणि निश्चितपणाने पालकमंत्र्याला विनंती करून किमान 2 तासाची 4-5 तासापर्यंत लाईट करता येईल का त्यासाठी आम्ही विनंती करणार. जिथं जिथं शक्य असतात त्या त्या ठिकाणी सातत्याने आमचा प्रयत्न चाललेला आहे. मोडणीमच्या MIDC साठी अण्णा मोडणीमची MIDC कॅन्सल झाली
की परवा MIDC पालकमंत्र्यांच्या मदतीनं बावनकुळे साहेबांच्या मदतीनं त्यात फॉरेस्टची अडचण होती ती दूर करून त्या ठिकाणी मंजूर केली. पण परवा गेल्या आठवड्यामध्ये मोडणीमच्या MIDCचं पुन्हा अजून प्रश्नचिन्ह बैठक घेतली आपल्या लोकप्रतिनिधींनी आणि ते शक्तीपीठ मार्गाचे 70-30 जसे कालवा होता ते आता इकडं शक्तीपीठ मार्ग नसल्यामुळे ह्या भागात जरा कालवा कमी आहे. पण करकम मध्ये मला वाटते जिल्हा परिषद सदस्य आणि त्या भागातल्या लोकांना माहित आहे 70-30 म्हणजे काय. त्या 70-30च्या दलालीचा कार्यक्रम तिथं मोडणीम MIDC पर्यंत पोहोचला आणि बैठक लावून पास्त्रू पद्धतीनं MIDC ला परवानगी दिली. म्हणजे आम्ही जी जमीन ऍक्विजिशनचं काम सुरू केलं ती थांबवून ते पास्त्रू म्हणून त्याच्यामध्ये मंजुरी दिली. त्या पास्त्रू मध्ये पद्धत अशी असते की शेतकऱ्याच्या जमिनी शासनाने न घेता डायरेक्ट उद्योगपतींनी दलालांनी खरेदी करायची पाडूनदार. आणि ही निर्णय झाल्यानंतर मोडणीम मध्ये परवा दिवशी शेतकऱ्यांचा आणि मोडणीमकारांनी मोर्चा काढला आणि नाही तसल्या या दलालांना सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी शिवे दिले. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या लोकांचे प्रश्न सोडवायच्या ऐवजी मिळेल त्या ठिकाणी दलाली मिळेल त्या ठिकाणी काय तर मिळतंय का अशा भावनेतनं जर काम करायचं असेल तर ह्या जनतेचं काय भलं होताना दिसणार. म्हणजे अशा पद्धतीनं कुठं काय मिळतंय कुठं काय साधतंय सातत्याने जर आपण हेच गोष्टी करत बसलो तर लोकांची कामं होऊ शकणार. आंब्याची झाडं लावायला सांगितली त्या ठिकाणी दलाल फिरत होते 70% आम्हाला आंब्याचे आणि 30% शेतकऱ्या. म्हणजे असा सगळा बाजार नोटऱ्या करून घेतल्या लोकांचे अग्रीमेंट केले आणि 70%ची जी दलाल आहेत ती कोणाची आहेत लोकप्रतिनिधीचे दलाल. तुम्ही चौकशी करा सगळीकडे इथं बऱ्याच लोकांना माहित आहे त्यांचा कोणतरी पंचायत समिती सदस्य फिरतय कोणतर संचालक फिरतय. अशा पद्धतीची कामकाज करण्याची अतिशय उत्कृष्ट जबाबदारी आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये लोकांनी दिल्यामुळं कामकाजाचा एकदम उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीनं जर काम करायचं म्हणलं तर येणाऱ्या 5 वर्षात काय होणार आहे त्याची काय आम्हाला तर कल्पना नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की आपल्या माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुका आणि माढा तालुक्यामध्ये भीमा नदी आणि सीना नदीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये उद्या आमची आपले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्या आणि आमच्या प्रयत्नाने विखे पाटील साहेबांकडे उद्या बैठक लागली इरिगेशन डिपार्टमेंट. माढा तालुक्यातली मानेगाव उपसा सिंचन योजना जी नवीन मंजूर आहे दादांनी केलेली त्याला निधी उपलब्ध करून चालू करण्याच्या बाबतीमध्ये सीनामाढा उपसा सिंचन योजनेला 350 कोटी जी राहिलेली कामं मंजूर करण्यासाठी आणि ह्या दोन्ही नद्यांवरती बॅरेजेस साठी कुठंतरी सुरुवात करण्यासाठी उद्याची खरं तर बैठक आयोजित केली. आणि म्हणून या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार आहे की येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये भीमा नदीवर आणि सीना नदीवर जर बॅरेजेस झाले आदरणीय पालकमंत्र्यांनी मीटिंग लावून दिलेले आदरणीय विखे पाटील साहेब त्या ठिकाणी त्यांच्या समक्ष मीटिंग आहे आणि या बैठकीमध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे की या दोन्ही नद्यांवरती जर बॅरेजेस झाले तर पावसाळ्याच्या दिवसात अडवलेलं पाणी किमान मार्च-एप्रिल पर्यंत टिकू शकते. आणि कुणाच्याही शेजारी जमिनी न जाता कुठेही जमिनी अक्वायर न करता वैयक्तिक शेतात जमिनी वैयक्तिक शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या न जाता त्या बॅरेजेस आपण जशा गोदावरी नदीवर तापी नदीवर आहे तशा जर बॅरेजेस झाले तर निश्चितपणाने आपल्या या मतदारसंघातला बराचसा गावांचा प्रश्न त्या पाण्याच्या बाबतीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये सुटणार आहे. आणि आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न चाललेला आहे की हे बॅरेजेस पुढच्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब आणि विखे पाटील साहेब
यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या या दोन्ही नद्यांवरती पुढच्या कालावधीमध्ये बॅरेजेस कसे होतील त्यासाठी निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि याचा हा प्रश्न सुटला की निश्चितपणाने पाण्याचा प्रश्न नदीकाठचा जे आता दरवेळेस धरणाचं पाणी सोडायची वाट बघावी लागते तो बहुतेक करून वर्षभरासाठी प्रश्न या बॅरेजेसच्या माध्यमातून सुटू शकतो. आणि तशा पद्धतीचं काम करण्याची आमची भूमिका आहे. येणाऱ्या वर्षी विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून युनिट 2च्या माध्यमातून एआयच्या माध्यमातून ऊस उत्पादन टनेज वाढवण्यासाठी कारखान्याने जवळपास 25,000 एकरावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन केलंय. बहुतेक 42 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जवळपास शिबिर त्या एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून उत्पादन वाढीचं जे सेमिनार आहे मार्गदर्शन शिबिर ते बहुतेक गावांमध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न केलाय. येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं टनेज जास्तीत जास्त कसं निघत कमीत कमी पाण्यामध्ये कसं निघेल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं ऊसाचं हार्वेस्टिंग करायच्या बाबतीमध्ये सुद्धा नियोजनबद्ध ऊसाचा हार्वेस्टिंग करण्याच्या बाबतीमध्ये कसं करता येईल त्या बाबतीत आमचा त्या 42 गावांमध्ये युनिट 2च्या माध्यमातून प्रयत्न राहणार आहे. ज्या ज्या लोकांच्या ऊसाच्या नोंदी काही कारणाने राहिल्या असतील त्या सुद्धा निश्चितपणाने आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये घेण्यासाठी सांगितलेले आहे. आणि त्यामुळं आपल्या गावातल्या कुणाच्या राहिलेल्या असतील आपल्या संबंधित लोकांच्या तर आपण अवश्य शेती अधिकाऱ्यांना सांगावं त्या बाबतीत कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो.